विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 10वीच्या सामाजिक शास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमाला आज आपण सुरुवात करत आहोत. सर्वप्रथम इयत्ता 10वी मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मित्र हो, 10वीच्या अभ्यासक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आपण इयत्ता 4थी पासून इयत्ता 9वी पर्यंत इतिहासाचा अभ्यास कसा केलेला आहे त्याची थोडक्यात उजळणी घेणार आहोत. इयत्ता 4थीला परिसर अभ्यास भाग 2 या पुस्तकामध्ये शिवछत्रपतींचा इतिहास आपण अभ्यासलेला आहे. त्या पुस्तकाचं नावच होतं शिवछत्रपती आणि यामध्ये शिवपूर्वकालीन महाराष्ट्राची माहिती आपण घेतलेली. त्यानंतर शिवाजी महाराजांचं बालपण, त्यांचं शिक्षण, त्यांनी घेतलेली स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा, त्यांनी केलेले स्वराज्य स्थापना याची माहिती आपण इयत्ता 4थीला घेतलेली आहे. एक लोककल्याणकारी राज्याची संकल्पना आपण इयत्ता 4थीला अभ्यासलेली आहे. लोककल्याणकारी राज्याचं स्वरूप कसं होतं, त्याचं व्यवस्थापन कसं होतं याची माहिती आपण 4थीलाच घेतलेली आहे. त्यानंतर इयत्ता 5वीला परिसर अभ्यास 2 या पुस्तकामध्ये आपण मानवाच्या इतिहासाची माहिती घेतलेली. त्या पुस्तकाचं नाव होतं आपण असे घडलो. यामध्ये इतिहास लेखन म्हणजे काय याची माहिती आपण घेतली. त्याच पाठ्यपुस्तकामध्ये आपण पृथ्वीवरील सजीवांची माहिती घेतली. मानवाची उत्क्रांती कशी झाली आणि त्याचा विकास कसा होत गेला त्याची माहिती आपण 5वीच्याच पाठ्यपुस्तकामध्ये घेतलेली. अगदी अश्मयुगापासून स्थिर जीवनापर्यंतची माहिती आपण इयत्ता 5वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये घेतलेली आहे. इयत्ता 6वीला पुस्तकाचं स्वरूप थोडं बदललं आणि परिसर अभ्यास भाग 2च्या ऐवजी आपल्याला इतिहास व नागरिक शास्त्र असं एक पुस्तक आलं आणि भूगोलाचं वेगळं पुस्तक. त्यामध्ये इतिहास व नागरिकशास्त्राच्या पुस्तकाचं नाव होतं प्राचीन भारताचा इतिहास. यामध्ये भारतीय उपखंड आणि इतिहास याची माहिती आपण इयत्ता 6वीला घेतलेली आहे. त्याचबरोबर इयत्ता 6वीमध्येच आपण इतिहासाची साधने, हडप्पा संस्कृती, वैदिक संस्कृती, मौर्यकालीन भारत, प्राचीन भारत आणि जग अशा पद्धतीची माहिती आपण 6वीला घेतलेली आहे. इयत्ता 7वीला देखील 6वीप्रमाणेच इतिहास आणि राज्यशास्त्राचं पुस्तक होतं. इतिहास आणि नागरिकशास्त्राचं पुस्तक होतं. त्यामध्ये मध्ययुगीन भारताचा इतिहास आपण अभ्यासलेला आहे. या पुस्तकामध्ये इयत्ता 7वीच्या पुस्तकामध्ये आपण शिवपूर्वकालीन भारताची माहिती घेतली. ज्या पद्धतीनं 4थीला शिवपूर्वकालीन महाराष्ट्राची माहिती घेतली होती तशीच माहिती इयत्ता 7वीला देखील आपण घेतलेली. शिवपूर्वकालीन महाराष्ट्र, स्वराज्याचा कारभार कसा होता आणि एक आदर्श राज्यकर्ता म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती आपल्याला इयत्ता 7वीला देखील इतिहासामध्ये होती. इयत्ता 8वीला जे पुस्तक होतं आपलं इतिहास आणि नागरिकशास्त्राचं, त्यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास आपण अभ्यासलेला आहे. या पाठ्यपुस्तकामध्ये आपण युरोप आणि भारत, स्वातंत्र्य चळवळीच्या युगाला प्रारंभ कसा झाला याची माहिती घेतली. असहकार चळवळीची माहिती घेतली. समतेचा लढा भारतामध्ये कशा पद्धतीने लढला गेला याची माहिती आपण इयत्ता 8वीला घेतली. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याची निर्मिती कशी झाली, म्हणजे 1 मे 1960ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, इथपर्यंतची माहिती आपण इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये घेतलेली. इयत्ता 9वीचं जे पाठ्यपुस्तक आलं त्याचं स्वरूप थोडं बदललं आणि त्या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला 2 भाग आले आपल्या सामाजिक शास्त्राचे. त्यामध्ये इतिहास व राज्यशास्त्र भाग 1 मध्ये आलं आणि भाग 2 मध्ये भूगोलाचा अभ्यास आला. म्हणजे 6वी ते 8वी पर्यंत इतिहास व नागरिकशास्त्र असणारं पुस्तक 9वीला आल्यानंतर इतिहास व राज्यशास्त्र असं त्याचं नाव झालं. आणि 9वीला आल्यानंतर या पुस्तकात आपण स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास अभ्यासला. आपल्या विषयाचं नाव तसं होतं स्वातंत्र्योत्तर भारत 1961 ते 2000. म्हणजे
1961 ते 2000 महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून 2000 पर्यंत ज्या काही घडामोडी घडल्या त्या आपण इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये, इयत्ता 9वीच्या अभ्यासक्रमामध्ये आपण अभ्यासलेले आहेत. स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये कोणकोणत्या घडामोडी घडल्या याची माहिती आपण घेतली. त्याचबरोबर इथली आर्थिक व्यवस्था कशी होती, इथली शैक्षणिक वाटचाल कशी झाली, इथलं विज्ञान आणि तंत्रज्ञानात कोणकोणती प्रगती झाली याची माहिती घेतली आणि बदलतं मानवी जीवन कसं होतं याची माहिती आपण इयत्ता 9वीला घेतली. आता अनेकांना प्रश्न पडला असेल की इयत्ता 4थी पासून 9वी पर्यंत आपण इतिहासाचा अभ्यास करत आलेलो आहोत आणि अशा वेळेस मग इयत्ता 10वीला आपण नेमकं काय अभ्यासणार आहोत, इतिहासाचा अभ्यास आपल्याला नेमका कशा पद्धतीने करायचा आहे हा प्रश्न आपल्या समोर असणं साहजिक आहे. आपण पाठ्यपुस्तक पाहिलेलीच असते. इयत्ता 10वीला आपल्याला सामाजिक शास्त्राचे 2 विषय आहेत, इतिहास आणि राज्यशास्त्र हे भाग 1 मध्ये आणि भाग 2 मध्ये भूगोल. म्हणजे ज्या पद्धतीने 9वीचे 2 पुस्तकं होती त्याच पद्धतीनं यावर्षी देखील हे 2 पुस्तकं आहेत. आणि त्यामध्ये पहिलं जे पुस्तक आहे इतिहास आणि राज्यशास्त्र म्हणजे सामाजिक शास्त्र भाग 1 त्याचा परिचय आपण या पाठ्यपुस्तकाचा परिचय आपण सुरुवातीला करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण या पाठ्यपुस्तकातील पहिल्या पाठाची माहिती घेणार आहोत. तर कुठल्याही पाठ्यपुस्तकाच्या परिचयाची सुरुवात ही त्याच्या मुखपृष्ठापासून होते. आणि आपण जर यावर्षीचे पुस्तक पाहिलं आपण तर वर नाव आहे इतिहास व राज्यशास्त्र इयत्ता 10वी आणि वेगवेगळी चित्र आपल्याला मुखपृष्ठावरती दिसतात. ही चित्र का दिलेली आहेत असाही प्रश्न अनेकांना असेल किंवा ही चित्र म्हणजे काय असतं. तर आपल्या एकंदरीत आपल्याला वर्षभरात या विषयाचा अभ्यास जो करायचा आहे त्याचं थोडक्यात सार इथं मुखपृष्ठावरती दिलेलं आहे चित्रांच्या स्वरूपामध्ये. मलपृष्ठावरती राज्यशास्त्रामध्ये आपल्याला जो अभ्यास करायचा आहे त्याची चित्र दिलेली आहेत. तर मुखपृष्ठ मलपृष्ठ याला देखील काही अर्थ असतो. ते काय फक्त आपल्याला आकर्षक दिसावेत एवढाच हेतू पाठ्यपुस्तक मंडळाचा नसतो. तर वर्षभरात आपल्याला काय अभ्यासायचं आहे ते थोडक्यात इथं दिलेलं असतं चित्रांच्या स्वरूपामध्ये. इयत्ता 10वीच्या या पाठ्यपुस्तकाच्या मुखपृष्ठावरती एकदम सुरुवातीला जे चित्र आहे ते वंचितांच्या इतिहासाची मांडणी इतिहास लेखनामध्ये करणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचं हे चित्र आहे. यांची प्रतिमा या ठिकाणी दिलेली आहे आणि तो संदर्भामध्ये आहे. त्यांनी वंचितांच्या इतिहासाचा अभ्यास किंवा वंचितांच्या इतिहासाची मांडणी इतिहास लेखनामध्ये कशी केली ते या पुस्तकामध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे. दुसरं जे चित्र दिलेलं आहे ते आहे सारनाथ येथील अशोक स्तंभाचं शीर्ष. इथं आपल्याला 3 सिंह दिसतात, त्याच्या पाठीमागे 1 सिंह आहे म्हणजे एकूण 4 सिंहाचं ते सारनाथ येथील अशोक स्तंभाचं हे शीर्ष आहे. आणि आपल्या देशाचं राष्ट्रीय मान्यचिन्ह म्हणून हे घेतलेलं आहे. आपली जी राजमुद्रा आहे भारताची राजमुद्रा राष्ट्रीय मानचिन्ह ते हे आहे. आणि एक त्रिमितीय शिल्पकला कशी असते त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे सारनाथचं अशोक स्तंभ आहे. हे शिल्प आहे, त्याची माहिती आपल्याला घ्यायचीच आहे. त्याच्या शेजारी हे जे चित्र दिसते आपल्याला ते आहे एक प्राचीन शिलालेख आहे. म्हणजे दगडावरती त्या काळात त्या लिपीमध्ये तेव्हा जी कोणती लिपी विकसित असेल, जी कोणती लोकांना समजत असेल त्या काळातल्या त्या लिपीमध्ये या ठिकाणी हे शिलालेख कोरलेला आहे. म्हणजे शिलालेख म्हणजे काय हे आपण पाहिलेलंच. एखाद्या दगडावरती एखाद्या खडकावरती काहीतरी कोरलेलं म्हणजे लिहिलेलं त्या काळात अस्तित्वात असलेल्या लिपीनं, तर ते या ठिकाणी चित्र दिलेले. त्या शेजारी जे चित्र आहे ते आहे कार्ल मार्क्स, ज्यांनी इतिहासाची एक वेगळ्या पद्धतीने मांडणी केलेली आहे की ज्यांच्या हातात उत्पादनाची साधनं असतात ती माणसं इतरांचं शोषण करतात, इतरांची पिळवणूक करतात आणि यातून वर्गसंघर्ष निर्माण होतो. म्हणजे वेगवेगळे वर्ग समाजामध्ये निर्माण होतात. एक श्रीमंतांचा वर्ग आणि कष्टकऱ्यांचा गरिबांचा वर्ग. आणि या वर्ग संघर्षाच्या इतिहास लेखनाची सुरुवात कार्ल मार्क्स यांनी केलेली
आणि तीही माहिती आपल्याला या पाठ्यपुस्तकामध्ये पाहिजे आहे. त्यानंतर हे एक वस्तू संग्रहालयाचे चित्र दिले आहे लंडन या ठिकाणचं, इंग्लंडमधील सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं वस्तू संग्रहालय, ज्या ठिकाणी 80 लाखपेक्षा जास्त वस्तू आहेत असं हे संग्रहालय आहे. त्यानंतर घारापुरी, ज्याला एलिफंटा क्यूज म्हणतात, घारापुरी लेणी, तिथलं हे शिल्प या ठिकाणी दिलेले ते चित्र या ठिकाणी आहे. त्यानंतर इथं लुव्र, फ्रान्समध्ये लुव्र नावाचं जे संग्रहालय आहे त्या संग्रहालयातील एक शिल्प दिलेलं आहे, ते चित्र या ठिकाणी आहे. त्यानंतर एक पुस्तकांचं गाव, महाबळेश्वरजवळ भिलार या ठिकाणी असलेलं पुस्तकांचं गाव, त्याची माहिती या ठिकाणी दिलेली. तसंच म्हणजे ही माहिती देखील आपण पाठ्यपुस्तकात घेणार आहोत. त्याचबरोबर हे मोनालिसाचं चित्र आहे. हे मुंबईचं एक वस्तू संग्रहालय आहे, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय. त्यानंतर वेरूळचं कैलास मंदिराचे चित्र या ठिकाणी दिलंय. हे चित्र तर आपल्याला माहीतच असणार आहे सगळ्यांना. हे आग्रा या ठिकाणचे ताजमहालाचं चित्र आहे, त्याची माहिती आपण घेणार आहोत. आणि हे जे चित्र आहे हे मोनालिसाचं चित्र आहे आणि हे चित्र त्या काळामध्ये आखलेले भावनादर्शक चित्र या ठिकाणी मोनालिसाचं आहे. या सगळ्यांची माहिती आपण घेणार आहोत. आणि हे जे चित्र आहे मध्ये एक राहिलेलं ते देखील एक शिल्पकलेचं चित्र आहे. आणि भारूद स्तूप त्या ठिकाणी जे शिल्प आहे त्याचं चित्र हे या ठिकाणी दिलेलं आहे. अशा पद्धतीने मुखपृष्ठ आहे आणि हा सगळा अभ्यास म्हणजे हे प्रातिनिधिक स्वरूपात काही चित्र या ठिकाणी दिलेली. पाठ्यपुस्तकामध्ये वर्षभर वेगवेगळ्या पद्धतीचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. जशी इयत्ता 4थी ते 9वी पर्यंतच्या पाठ्यपुस्तकांची नावं आपण पाहिली, इतिहासाच्या पुस्तकांची नावं पाहिली, वेगवेगळी नावं. जसं गेल्या वर्षी 9वीला आपण स्वातंत्र्योत्तर भारताची माहिती घेतली, त्या पद्धतीनं यावर्षीचा जो इतिहास आहे त्याचं नाव आहे उपयोजित इतिहास. ही त्याची अनुक्रमणिका. आपल्याला वर्षभर काय काय पाहिजे, अनुक्रमणिका पाहायच्या अगोदर देखील आपण ही सगळी माहिती वाचून घेऊया, म्हणजे प्रत्येकानं अभ्यासणं महत्त्वाचं. इथं पाठ्यपुस्तक मंडळाची सगळी माहिती दिलेली. त्यानंतर भारताचं संविधान दिलेले जे प्रत्येक पुस्तकाच्या सुरुवातीला आहे. नंतर आपलं राष्ट्रगीत, प्रतिज्ञा ही दिलेली आहे. त्यानंतर पाठ्यपुस्तकाची प्रस्तावना दिलेली, ही देखील वाचणं महत्त्वाचं आहे सगळ्यांनी. शिक्षकांसाठीची मुद्दाम माहिती या ठिकाणी दिली की वर्षभरात शिक्षकांनी नेमकं कशा पद्धतीनं अध्यापन करायचंय. आणि पुढेच दिलेलं आहे क्षमता विधाने, म्हणजे यातून आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये कोणते बदल अपेक्षित आहेत. या पाठ्यपुस्तकाच्या अभ्यासानंतर म्हणजे 10वीला इतिहास अभ्यासल्यानंतर आपल्यामध्ये कोणकोणते बदल अपेक्षित आहेत अशी एकूण 7 क्षमता विधाने दिलेली आहेत. आणि त्याची कोणत्या क्षमता आहेत म्हणजे 7 घटक दिलेले आहेत आणि 7 घटकानुसार कोणत्या क्षमता विकसित होणं अपेक्षित आहे हे देखील या ठिकाणी दिलेले आहे. त्यानंतर अनुक्रमणिका दिलेली, जे मी मगाशीच तुम्हाला सांगितले. एकूण 9 पाठ आहेत इतिहासाचे. त्यामध्ये आपल्याला इतिहास लेखन, पाश्चात्य परंपरा त्याची माहिती घ्यायची पहिल्या पाठामध्ये. दुसरा पाठ आहे इतिहास लेखन, भारतीय परंपरा. त्यानंतर उपयोजित इतिहास, भारतीय कलांचा इतिहास, प्रसार माध्यमे आणि इतिहास, मनोरंजनाचे माध्यमे आणि इतिहास, खेळ आणि इतिहास, पर्यटन आणि इतिहास आणि ऐतिहासिक ठेव्यांचं जतन कशा पद्धतीने करायचं आहे, आपला 9वा पाठ आहे. म्हणजे वर्षभरामध्ये आपल्याला अशा पद्धतीचे 9 पाठ अभ्यासायचे आहेत. त्यातला जो पहिला पाठ आहे इतिहास लेखन भारतीय परंपरा, इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा, याची माहिती आपण उद्याच्या तासात घेऊया. धन्यवाद.